हर हर महादेव, ओम नमः शिवाय आदींचा गजर करीत नाशिकसह उपनगरातील भाविकांनी सकाळपासूनच शिव मंदिरांमध्ये गर्दी करीत दर्शनाचा लाभ घेतला। महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, फुलांची सजावट, मंदिरांवर विद्युत रोषणाई आणि उपवासाच्या पदार्थांचे वाटप आदी कार्यक्रम झाले। कपालेश्वर मंदिर आणि सोमेश्वर मंदिर या प्रमुख शिव मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। शहरातील तसेच उपनगरांमध्येही शिवालये भाविकांनी तुडुंब भरलेली दिसून येत होती। सगळ्या शिवभक्तांचे कपालेश्वर भक्त परिवाराकडून आणि आमच्या गुरु कुटुंबियाकडून सगळ्यांचे हार्दिक स्वागत। सगळ्यात महत्त्वाचं की यावेळेस आपण पहिल्यांदी सगळ्यांना काही होतं किंवा काही लोकांना गर्दीमुळे यायला जमत नाही, खाली वर गर्दीमुळे दर्शन होतं, तेव्हा सगळ्यांना संध्याकाळी आपण लाईव्ह दर्शन खाली गंगा गोदावरीच्या ठिकाणी सगळ्यांना लाईव्ह दर्शन आणि सगळ्या शिवभक्तांना 2000 लिटर दूध वाटपाची व्यवस्था केलेली आहे। आणि यावेळेस पहिल्यांदा आपल्याला की यंग जे पोरं आहे म्हणजे जे नवीन पिढी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवाकडे दर्शनाकडे जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे पाहायला भेटते। मला स्वतःला तरी मी भरपूर वेळा पाहिलं की आता यंग पिढी आपली आणि प्रदीपजी मिश्रांच्या माध्यमातून जे शिवपुराण झालं त्या शिवपुराणामध्ये सगळ्या यंग पिढी या महादेवाकडे चांगल्या प्रकारे वळालेली आपल्याला दिसली। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।